श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम काळी काळी राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय हो हरे कृष्ण कृष्ण जय हो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय हो श्रीराम जय राम जय जय राम 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 गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडी महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम पुरब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशम विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू शरण शरण जी हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो राम हे तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता इच्छिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत प्रसिद्ध साधू वैराग्याचे महामृष्ण ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून काहीतरी मागत आहेत. थोडं लक्ष द्या. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हनुमान जयंती निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आहे, श्रीमद भागवत कथा सुद्धा आहे. आणि त्यामधील ही जागराची सेवा म्हणजे उपांत सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हा सर्व तरुणांच्या वतीने माझ्याकडे आलेली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मायबाप द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. खरं सांगू तुमच्या तिथं आल्यानंतर मला समाधान वाटतंय महाराज एका गोष्टीचं. मंडपाचा जर सर्वे केला, मंडपाचं जर निरीक्षण केलं, मंडपाचं जर परीक्षण केलं तर प्रामुख्यानं एक गोष्ट तुमच्याही लक्षात येते आणि एक गोष्ट माझ्याही लक्षामध्ये येते. या मंडपाचं जर निरीक्षण केलं तिथं 85% तरुणांची संख्या आणि फक्त 15% वयस्कर लोक आहे महाराज. हे तुतार्यांचा आवाज कमी करतात आणि फक्त साऊंडला आवाज दे म्हणजे तो चिरकणार नाही आवाज. असा जर सर्व तरुण माझ्या संप्रदायाला जोडल्या गेला, मी खरं सांगू का तुम्हाला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाच्या जवळ आला, माझ्या संप्रदायाला जर जोडल्या गेला तर मी तुम्हा नारदाच्या गादीहून तुम्हा सर्व मंडळीला सांगतो मायबाप भविष्यात माझ्या वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. या समाजाला संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे महाराज. मला खूप आनंद वाटतोय की खूप सुंदर वातावरण तुम्ही सर्व मंडळी निर्माण केलंय. एक गोष्ट मला आवडली की पहिलं कीर्तन आहे नंतर जेवण आहे. ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. का काही काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नसते पण बिचारायला जेवणासाठी का होईना कीर्तन ऐकावंच लागतं. बरोबर आहे का? कारण त्यांना माहिती आहे कीर्तन संपल्याशिवाय जेवण अजिबात भेटत नाही. मग इच्छा जरी नसली तरी जेवणासाठी का होईना लोक कीर्तनाला बसतात. विठाला विठाला कीर्तन होत नाही म्हणून का आलो त्यावेळेस पावसानं सुद्धा. अरे तुम्ही नियोजनच एवढं सुंदर केलंय गावकरी मंडळी, तरुण पोरांनो, तुमचं नियोजन एवढं सुंदर आहे, तुमचं आयोजन एवढं गोड आहे, तुमची श्रद्धा एवढी आहे की पंचक्रोशीला कीर्तन ऐका वाटलं यात नवल नाहीये, तालुक्यातल्या लोकांना कीर्तन ऐका वाटलं यातही नवल नाहीये, कीर्तनकार गायक महाराज वादक सर्वांना कीर्तन ऐका वाटलं यात नवल नाहीये. पोरांनो तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलं की माझ्या मेघराजाला सुद्धा तुमचा सप्ताह पाहायची इच्छा झाली म्हणून पात्री लावून गेला. बजरंग बलीचा काय चमत्कार आहे. आमच्या दादाने सांगितलं की बाबा जा मारुती रायला नारळ फोडा आणि मारुती रायला सांगा बाबा
कीर्तनाचं भन पडो, पण कमीत कमी 7 ते 8 हजार लोकांचा प्रसाद आहे, तो प्रसाद वाया जाता नाही कामा नाही. म्हणून बजरंग बलीनं सुद्धा तुमच्या आणि माझ्यावर कृपा केली. आणि आता काही ताणे, आता आला तरी मी काही टेन्शन घेत. आता जेवणाचा भन पडो, मी पोहे खाल्लेले आणि हाजरी सुद्धा माझी लागलेली. विठाला ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केलेली आहे, त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझ्या पांडुरंगाला काहीतरी तुम्हाला आणि मला मागायचंय. पण तुम्हाला आवडतं तेही मागायचं नाहीये आणि मला जे आवडतं तेही मागायचं नाहीये. माझ्या जगद्गुरु तुकोबराने पांडुरंगाला काय मागितलंय, ती इच्छा आपल्याला जगद्गुरु तुकोबरायची पूर्ण करायची. थोडं लक्ष देऊ नये का मायबाप? ज्या व्यक्तीला दान द्यायचंय तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. थोडं लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं माझं? ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे, म्हणजे पैशावाला असला पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. एवढं सुंदर गोड नियोजन तुम्ही देवळीकर मंडळीने केलं. काही लोकांची परिस्थिती नाजूक आहे, काही काहीकडे पैसा नाहीये, त्यांना सुद्धा असं वाटतं की सर्व लोकांना जीव घालावं, एक पंगत मीही घ्यावं. इच्छा खूप आहे पण पैसा नाही, त्याच्यामुळे तो अन्नदान देऊ शकत नाहीये. कारण की अन्नदान करायचं असेल तर पैसा लागतो. बऱ्याचशा लोकांना असं कधी कधी वाटतं की महाराजांचं यजमानपद मीही घ्यावं, महाराजांचं संत भोजन मीही घ्यावं, पण महाराज उचलला पाहिजेत ना, त्यासाठी पैसेही लागतात. बरोबर आहे का नाही? आणि मग ते शक्य होत नाही. उदार खूप आहे, इच्छा खूप आहे, पण पैसा नसल्यामुळे तो दान देऊ शकत नाही. काही साधक नाम तुकोबरायकडे गेले. तुकोबराया, ओ तुकोबराया, काय ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागताय, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? तसं तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतुगा. तसं तर तो 6 गुणांनी युक्त आहे, पण 3 गुणाचा जर विचार करायला गेलो तो पहिला तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे का? काय त्याचं श्रीमंतीचं वर्णन करायचं? नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय किती गोड वर्णन करतात ऐका. हा जयाचे नाम पाप नासे, जयाचे नाम पाप नासे, लक्ष्मी ऐसी दयाची दास, लक्ष्मी ऐसी दयाची तो हाती जपुंजरा, सर्व भावे त्यासी तुका शरण, सर्व भावे त्यासी तुका शरण, जोया भीवरेच्या तेरी, जोया भीवरेच्या जयाचे नाम पाप नासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हाते जपुंजरासी, सर्व भावे त्यासी तुका शरण, लक्ष्मी ऐसी जयाची श्रीमंतीचा जर विचार करायला गेलो तर जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तुका शरण. मायबाप, ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करताय, याची डुबी त्याच्या डोक्यावर, त्याची डुबी त्याच्या डोक्यावर, एवढे कुटाने करताय, रात्रंदिवस शेतामध्ये काम करताय, पावसाचा विचार करत नाही, हिवाळ्याचा विचार करत नाही, उन्हाचा विचार करत नाही, राब 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 शेतामध्ये राबताय. देवासाठी का पैशासाठी? हो बोलत चला बाबा, कशासाठी? पैशासाठी. एवढ्या पाण्या पावसाचं मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा हा बोला बोला. असं तुम्ही मोकळं बोललं पाहिजेत का?
आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या असं मनात नका ठेवू तुम्ही. ऐका, ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतोय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती. दोन प्रमाण खूप झाले. काही लोक म्हणतील महाराज ठीक आहे तुमचा जगाचा मालक धनवान आहे, श्रीमंत आहे, उदार आहे का हो? उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. तो जगाचा मालक उदार आहे. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं त्याला. प्रमाण ऐका नामदेवरायचं. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोय घेवोनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. 3 मुठी पोहे दिले सुदाम्याने. सुदाम्याला सोन्याची नगरी देऊन टाकली. ऐका ना दादा, तो श्रीमंत सुद्धा आहे, तो उदार सुद्धा आहे. स्वतंत्रतेचा जर विचार करायला गेलो तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैल स्थानम निधान बीज व्यम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगा ते चाळीता. हे जे सर्व काही चाललंय ना महाराज, सूर्याला सुद्धा प्रकाश त्याच्या सत्तेने, वायू राजाला सुद्धा परवानगी त्याच्या सत्तेने. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविते अरे विना. शेवटचं प्रमाण सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. हा देवाचा ही देव थोडं लक्ष द्या हो कीर्तनाकडे माझ्या. तो उदार सुद्धा आहे, तो श्रीमंत सुद्धा आहे आणि तो स्वतंत्र सुद्धा आहे. या तिन्ही गोष्टी माझ्या भगवान परमात्माकडे. ठीक आहे बाबा, तो देण्यासाठी जरी योग्य असेल तर मागण्याचा अधिकार तुकोबरायचा काय अधिकार आहे? काय तुकोबरायचा अधिकार सांगायचा? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एराने वहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. किती माझ्या तुकोबरायचं वर्णन करायचं. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा तुकाराम. तुकाराम नाम घेता का पेयम. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या बायकोच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर विश्वाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा येतो, हा जगद्गुरु तुकोबरायच्या बायकोचा अधिकार येतो. तुकोबरायचं काय वर्णन करायचं महाराज. तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले, त्या वंशाचे पूर्वज आहे विश्वंभर बाबा. जगद्गुरु तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा, नाईचं नाव आहे कनकाई. दरवेळेस पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई, ए कनकाई, अगं ऐकलंस का? आतून आवाज यायचा, जी.
अगं काय त्या पंढरपूरला वातावरण, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, काय त्या दिंड्या, हा हा हा, असं वाटत होतं घरी येऊच नाही. हे सगळं ऐकल्यानंतर कनकयाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकयाई साहेब म्हणायच्या, मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता मला एकदा तरी घेऊन चला ना हो. बसणाऱ्या मायबापांना माझा प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून जर बोलोबापर्यंत पंढरपूरचे नित्य वारकरी होते, तुकोबरायची परंपरा आहे, तर मग बोलोबा आपल्या पत्नीला म्हणजे कनकाई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते याचं कारण सांगू का? या जगाचा जर विचार करायला गेलो तर जगामध्ये सगळ्यात भाविक माणसापेक्षा महिला आहे महाराज. कोणत्या आहे? महिला आहे. बिचाऱ्या कुठंही पुढेच येते. आज सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. बिचाऱ्या गाथा भजनाला त्याचे, भागवताला त्याचे, पारायणाला त्याचे, रांगोळी काढायला त्याचे, उद्या दिंडी मिरवणुकीला सुद्धा सगळ्याच्या अगोदर त्याचे. आणि तुम्ही त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाका, उद्या सर्वांनी चपात्या करून आणा, चपात्या आणायला सुद्धा त्याचे. आणि भांडायला तर एक नंबर आहे महाराज. म्हणजे बिचाऱ्या कुठंच त्या माग नाहीये. बोलोबा विचार करतात, महिलांसारखं भाविक या जगामध्ये कोणी नाहीये. पण महिलांच्या ठिकाणी एक दोष आहे, त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबा विचार करतात, तिला जर मी माझ्या पांडुरंगाकडे घेऊन गेलो आणि हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. हात जोडले, ओ मालक, अहो काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळे, फक्त एवढंच ना मालक? माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू देवाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत. हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले महाराज. बायको कोणाची का अशी ना ऐकावं लागतं बरं गुरुजी. भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती. आजकालच्या शंकराने अपेक्षाच करायची नाही आपली बायको आपला ऐकत. कीर्तनकाराने फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करत घरी गेले बायको म्हणते, भोप्या अहम ब्रह्मास्मी. कोणाचंच ऐकत नाही विकास. शक्यच नाही महाराज. कसं जमलो ऐका. नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा म्हणतात, ए कनकाई, पांडुरंगाला काही मागू नको बरं. राग चालू होता नवऱ्याचा. घरापासून काय टुमणं लावलं तुम्ही? काही मागू नको, काही मागू नको, काही मागू नको. काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही, फक्त एवढंच ना मालक? माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट देवाला मागू नको. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेला. ते पांडुरंगाचं गोड स्वरूप महाराज. एक सांगू का तुम्हाला? या जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोणती असेल तर माझा देव आहे. नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, अरे वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. अरे भगवंतानं बनवलेली सृष्टी जर एवढी सुंदर आहे, भगवंतानं बनवलेलं विश्व एवढं गोड आहे, तर त्या विश्वाचा मालक कनकाई साहेबांनी पाहिल्यानंतर किती गोड आहे. बरं हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रत वासम कनक कपिशं वै जयंती च माला. हा श्लोक ऐकल्यानंतर शुकाचार्यांची समाधी तुटली होती महाराज. एवढा गोड तो श्लोक आहे. बरं हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रत वासम कनक कपिशं वै जयंती च माला. पाहिली अविद लावी पैसे जीवे जोडूनी. देवाचा स्वभाव आहे महाराज. एकदा का माझ्या देवाला बघितलं की मनुष्याचं चित्त हर करून घेतो. नाथबाबा सांगतात, पाहिला पाहिला
मन तेने वेदियले 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 मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पहिला पहिला नंदाचा नंदन भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिलं आणि कनकय्या साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा किती अभागी आहे रे मी. विश्वंभर बाबापासून तर माझ्या नवऱ्यापर्यंत म्हणजे बोलोबापर्यंत तुझे नित्य वारकरी पांडुरंगा. किती अभागी आहे. पहिल्यांदा माझं तुझं दर्शन मला झाले रे. किती गोड आहे रे तू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया देवा. किती सुंदर आहे. आणि बोलता 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 कनकय्या साहेबाचं तोंड शांत झालं. मनातल्या मनात विचार सुरू झाले. देवा दोघं नवरा बायको थकलो बरं. हे तोंडात नव्हत्या बोलत, मनातल्या मनात विचार चालू होते. ए देवा आम्ही दोघं नवरा बायको थकलो रे. किती दिवस तुझी वारी करायची, आता चालणं होत नाही. हे बघ ना. ए ए ए पांडुरंगा इकडे बघ ना, माझ्याकडे बघ. हे बघ माझा वंश वाढावा म्हणून नको मुलगा देऊ रे. तुझी वारी खंडित होऊ नये म्हणून एखादं वारकरी पोरग जन्माला घाल माझ्या पोटी. देवाला एवढा आनंद झाला. देवाना आनंदात आशीर्वाद देऊन टाकला. कनकय्या साहेब बाहेर गेल्या बोलोबा दर्शनाला आले. आज लांबूनच पांडुरंगाने जय हरी घातला. ओ बोलोबा अहो जय हरी. बोलोबाला कळलं कनकाईने काहीतरी काशी केली. कारण आतापर्यंत ज्या ज्या वेळेस बोलोबा येत होते त्या त्यावेळेस पांडुरंगाची मान खाली राहत होती. का भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की पांडुरंग परमात्मा मान सुद्धा वर करत नव्हते. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झालेला आहे महाराज. लक्ष देऊन ऐका. त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणत असे. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाला सांगतात आमच्या वाडवडिलाची रीत देवा. तुला काही मागायचं नाही. त्या जगद्गुरु तुकोबरायचे मागणी पर म्हणजे 125 म्हणजे 125 अभंग गाथ्यामध्ये. मग मागणारे तुकोबराय खरे का न मागणारे तुकोबराय खरे, कोणतं तरी एकच खरं होईल. तुकोबरायचे अभंग थोडं समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल. तुकोबरायच्या अभंगाची पार्श्वभूमी जर समजून घेतली तर कळल. काही मागणे हे अनुचित शब्द काय वापरलाय. देवा अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. आता अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय एका मिनिटात सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, खरं सांगा एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली, तिनं आपल्या मालकाला सांगावं मालक ओ मालक अहो लासूर स्टेशनला जाण मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे माया हो का चुकीची हो. अहो मला शेतात जावं लागतं, रोजानं जावं लागतं. फाटकी साडी जर अंगावर कोणी पाहिली तर तुमचं नाव खराब होईल. मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी बरोबर आहे का चुकीची माया हो. अहो काहीतरी बोला. अर्ध पाकिट घ्या बाबा माझ्याकडून, पण बोला ना, लाजू नका ना एवढं. कशी मागणी. वा बरोबर बरोबर आहे ना. आणि त्याच माय माऊलीने आपल्या मालकाला सांगावं मालक अर्धा तास झालं ती साडी त्या बकेट मध्ये भिजत घातलेली तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे अनुचित आहे. तसंच परमार्थाचं आहे. सोपं आहे हो एकदम. तुकोबराय सांगतात अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायने मागितलेलं आहे. अभंगाचं पहिलं चरण म्हणा. एची दान देग देवा, एची दान देग, एची दान हो देग देवा.
हे चिदानंद